So topic for today is creating tables, inserting data into it, selecting the values from it, and using the where clause in the queries. So introduction to it is we are using SQL here. SQL means structured query language is a standard language used to interact with databases. Before storing and retrieving data, we need to create tables and insert record into them. Once data is stored, we can use select and where queries to retrieve specific information. So आपल्याला जेव्हा टेबल्स डेटा इन्सर्ट करायचा आहे. सर स्क्रीन विजिबल नाहीये. ओके ओके आता विजिबल आहे सगळ्यांना स्क्रीन. हो. ओके आज आपण बघतोय क्रिएटिंग टेबल्स, इन्सर्टिंग डेटा इंटू इट अँड रिट्रायव्हिंग डेटा युजिंग इट युजिंग सिलेक्ट क्वेरीज अँड वेअर क्लॉज. सो आपण इथं स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरतोय आणि आपल्याला टेबल्स मधून डेटा इन्सर्ट करण्यासाठी, सिलेक्ट करण्यासाठी फर्स्ट नीड आहे की टेबल क्रिएट करणं. तर मग आपण इथं बघणार आहोत एक टेबल क्रिएट कसा करायचा. काल आपण एक बेसिक क्रेड ऑपरेशन बघितले होते. त्या थ्रू बघितलं होतं काय काय मेथड्स आपण वापरतो की ज्या थ्रू आपण डेटा इन्सर्ट करू शकतो. तर मग इथं आपण बघूया हाऊ टू क्रिएट टेबल्स युजिंग क्रिएट टेबल, हाऊ टू ॲड रेकॉर्ड्स युजिंग इन्सर्ट, हाऊ टू रिट्राईव्ह डेटा युजिंग सिलेक्ट अँड हाऊ टू फिल्टर records using where clause. Okay, so what is a table? A table is a collection of related data organized into rows and columns. Example, student table: student id, name, age and course. So those are the fields which have id, name, age and ai, कोर्स. सो हा जो डेटा आहे तो आपण रोज आणि कॉलम्समध्ये डिवाइड करतो. मग फर्स्ट रो काय असतो, तर मग फर्स्ट रो बाय डिफॉल्ट आपण त्याचा स्कीमा डिफाईन करतो की त्या कॉलममध्ये काय लिहिलेलं आहे खाली. मग त्या कॉलममध्ये जे आपण खाली लिहिलं आहे तर त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन, जसं की इथं स्टुडंट आय डी लिहिलंय तर मग आपण फर्स्ट कॉलममध्ये मेन्शन करतो की ही इन्फॉर्मेशन काय कंटेन करते आणि मग आफ्टर दॅट सेम रोजमध्ये आपण सगळी जी डेटा आहे तो ॲड करत राहतो. ओके, columns represent attributes such as student id, name, age and course, and rows represent records जी की ॲक्च्युअल रेकॉर्ड्स आहे. सो सिंटॅक्स आहे कॉलम क्रिएट करण्यासाठी जो की आपण काल पण बघितला होता. क्रिएट टेबल, टेबल नेम, मग त्यानंतर कॉलम कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, जसे जसे आपल्याला कॉलम पाहिजे विथ देअर डेटा टाइप्स आपण इथं यूज करतो. ओके, क्रिएटिंग टेबल, मग त्या कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 आणि जितके आपला न्यूमरस नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे तर मग तितके आपण त्या डेटा टाइप सोबत क्रिएट करतो. मग इथं आपण वेगवेगळ्या डेटा टाइप सोबत वेगवेगळे कॉलम क्रिएट करतो. तर मग इथं एक एक्झाम्पल कॉलम आहे, टेबल आहे, क्रिएट टेबल स्टुडंट्स. हेअर आपण स्टुडंट आय डी एक कॉलम क्रिएट करतोय, सेकंड इज नेम, थर्ड इज एज अँड फोर्थ इज कोर्स. सो स्टुडंट आय डी हा एक इंटिजर आहे, नेम एक कॅरेक्टर आहे, एज एक इंटिजर आहे आणि कोर्स जो आहे तो व्हॅरकॅर आहे. व्हॅरकॅर मीन्स की तो 50 लेंथचे कॅरेक्टर्स जे आहे ते कंटेन करू शकतो, ज्या आपला डेटा आहे आपण तो इन्सर्ट करणार आहे त्यात. तर मग हेच आपण एका SQL एडिटरमध्ये एक्झिक्यूट करूया. तर मग तुम्हाला SQL चे प्रोग्राम रन करण्यासाठी जस्ट सर्च करायचं आहे SQL कंपायलर ऑनलाईन. तर मग आपण इथं क्वेरी इन्सर्ट केलेली आहे, क्रिएट टेबल स्टुडंट, स्टुडंट आय डी,
नेम एज कोर्स. तर मग मी जेव्हा हे रन करेल तर मग एक नवीन नवीन टेबल क्रिएट होईल. इथं तुम्ही बघू शकता की एक स्टुडंट्स नावाचा नवीन टेबल क्रिएट झाला आहे. स्टुडंट आय डी, नेम, एज आणि कोर्स. तर मग हे सगळे जे टेबल्स आहे हे सक्सेसफुली क्रिएट झाले. मग त्यानंतर मग आता हे आपण जे स्टेटमेंट आहे तर मग याचा ब्रेकडाऊन बघूया. तर मग क्रिएट टेबल काय की क्रिएट टेबल एक कमांड आहे ज्या थ्रू आपण टेबल क्रिएट करण्यासाठी वापरतो. मग त्याचा मिनिंग आहे क्रिएट्स अ टेबल. सो जो इतका पार्ट आहे तो टेबल क्रिएट करतो. स्टुडंट्स, तर मग स्टुडंट्स हे एका टेबलचं नाव आहे जो आपल्याला क्रिएट करायचं आहे. मग बाकीचं हे तर तुम्हाला माहितीच आहे, जसं की आपण varchar int आपण हे वापरतोय, तर हे डेटा टाइप्स आहे. आणि हे जे आहे नेम एज कोर्स दज आर कॉलम नेम्स. तर मग इथं काही कॉमन एसक्यूएल डेटा टाइप्स आपण काल बघितले होते, इंट, फ्लोट, डबल, varchar. तर मग हे असे आपण यूज करतोय. आणि कॅरेक्टर डेटा टाइप्स कॅरेक्टर, varchar आणि टेक्स्ट. तर मग आपल्याला तेव्हा जे वापरायचे असले बाकीचे डेट अँड टाईमसाठी डेट, टाईम, डेट टाईम. तर मग हे तीन हे सगळे डेटा टाइप्स हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी कव्हर केले. तर मग युजिंग कन्स्ट्रेंट्स. तर मग आपल्याला जेव्हा पण आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काही क्रिएट करायच्या आहे युजिंग कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स म्हणजे की आपण त्याला काहीतरी कीज ॲड करतोय किंवा असं ती व्हॅल्यू नल नाही पाहिजे, किंवा आपण त्याला काहीतरी बेसिकली कंडिशन देतोय की जेव्हा पण डेटा इन्सर्ट होतोय तर मग तो कसा पाहिजे, त्यात काय काय असलं पाहिजे. तर मग आपण इथं एक नवीन टेबल क्रिएट करतोय, क्रिएट टेबल स्टुडंट्स. अँड इथं आपण काय केलंय की इंट प्रायमरी की. इथं प्रायमरी की मेन्शन केलंय. तर मग प्रायमरी कीचे ॲट्रिब्यूट्स असे असतात की प्रायमरी की मध्ये आपण जो पण डेटा इन्सर्ट करतोय तो युनिक हवा, डुप्लिकेट व्हॅल्यू नको त्यात. मग त्यानंतर पण जो डेटा आहे तो नल नाही पाहिजे, म्हणजे आपण कोणतीच अशी ब्लँक व्हॅल्यू त्याला असाइन नाही करू शकत. आणि तो जो डेटा टाईप आपण डिफाईन केला आहे लेट्स से इंटिजर, तर मग तो इंटिजरच्याच फॉर्मॅटमध्ये हवा. आपण म्हणजे बाकीचे पण डेटा टाईप्स आपण ज्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे स्पेसिफाय केले त्याच फॉर्मॅटमध्ये असावे. पण प्रायमरी कीचे हे दोन इम्पॉर्टंट कन्स्ट्रेंट आहे की ती पहिले तर युनिक पाहिजे आणि दुसरी म्हणजे की ती त्याची व्हॅल्यू नल नाही पाहिजे. तर मग अनदर कन्स्ट्रेंट की आपण ॲट द टाइम ऑफ क्रिएटिंग टेबल आपण हे जे कन्स्ट्रेंट्स आहे ते यूज करतो. तर मग आपण जेव्हा एक टेबल क्रिएट करू विथ क्रिएट टेबल स्टुडंट्स, इथं स्टुडंट आय डी, नेम, आणि आपल्याला ही कंडिशन पाहिजे की नेम आहे ते त्याची व्हॅल्यू नल नको. तर मग आपण तेव्हा स्पेसिफाय करतो नॉट नल. सो ॲट द टाईम आपण नॉट नल स्पेसिफाय केलं आहे. तर मग त्यावेळेला असं होईल की जेव्हा पण आपण एका टेबलमध्ये व्हॅल्यू एंटर करू तर मग त्यावेळेला आपले जे टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट होईल. तर मग ॲट दॅट टाईम आपण जर नल व्हॅल्यू इन्सर्ट करायचं ट्राय केलं सो इट विल गिव्ह अन एरर. जर आपण तसं मेन्शन नसन केलेलं तर तो कुठला एरर नाही देणार. तर मग आपण एक सेम टेबल क्रिएट करतोय आपण आता इथं. हा वेगळा टेबल क्रिएट करूया, स्टुडंट, आपण हा टीचर नावाचा. ओके, आपण हा एक टेबल क्रिएट केला आहे आणि आपण हे स्टुडंट आय डीच्या ऐवजी फक्त आय डी असं एक नाव ठेवू या कॉलमसाठी. तर मग आपण इथं एक नवीन टेबल क्रिएट करतोय. आय विल जस्ट क्लिक रन एसक्यूएल. ओके, आता हा टीचर नावाचा जो टेबल आहे तो क्रिएट झालेला आहे. आता तुम्ही इन्सर्ट जी क्वेरी त्यावर लक्ष नका देऊ, बट जस्ट एक लक्षात असू द्या की म्हणजे आपण इन्सर्ट क्वेरी बघू नंतर. तर मग आपल्याला हे बघायचं आहे की कन्स्ट्रेंट काम कसे करतात. तर इन्सर्ट इनटू, आता इथं टेबल नेम, टीचर, व्हॅल्यूज. आता मग व्हॅल्यूज इथं मेन्शन करतोय. तर मग मी ना इथं आय डी काहीच मेन्शन नाही केली, म्हणजे नल व्हॅल्यू इंटिजर स्पेसिफायच नाही केलं, काही कॉमा देऊन टाकलं. नेमला पण अशी कंडिशन होती की ती नल नसावी, मी त्याला पण जर नल व्हॅल्यू देऊन टाकली आणि फक्त मी एजच इन्सर्ट करण्याचा ट्राय करतोय. तर मग तुम्ही इथं बघा आपण सिक्वेन्शियली व्हॅल्यू इन्सर्ट करतोय ना,
की आय डी नेम अँड एज, बट मी आय डी अँड नेमला काही व्हॅल्यूज नाही दिली आणि ते तसंच इन्सर्ट करण्यास ट्राय करतोय. आणि कन्स्ट्रेंट काय पहिले तर एक प्रायमरी कीला नल व्हॅल्यू नकोय. तर मग तरी पण मी इन्सर्ट करण्यास ट्राय करतोय, तर मग ते एक एरर थ्रो करेल. ओके, आपण इथं ब्लँक आणि इथं आपण एका ते जी इंटिजर आहे त्याला आपण अशी काही नल व्हॅल्यू नल ओके, मी इथं नल व्हॅल्यू पास करतोय त्याला. ओके, आता हे काय झालं, सिलेक्ट स्टार फ्रॉम टीचर वाय. Insert into values null null. Okay, ओके. बाय डिफॉल्ट ही सिस्टम असते की जे आय डी आहे आणि म्हणजे आपलं आय डी जे आपण बनवलं आहे ते व्यक्ती एक प्रायमरी की आहे. आणि प्रायमरी की कधीच नल नको, कारण की प्रायमरी की थ्रूच आपण जो डेटा आहे तो कॅच करतोय सगळा. बट इथं आपण एक एडिटर डिफरंट यूज करतोय, मे बी ऑनलाईन कंपायलर आहे, दॅट्स वाय यात तो एरर आहे की हे जे आय डी आहे त्याला आपण नल व्हॅल्यू कन्सिडर करताय, बट असं कधी होत नाही इन जनरल. तर मग इथं आहे ना, जसं मी एक दुसरी व्हॅल्यू असाइन करण्याचा ट्राय करतोय. तर मग आपण टीचरला काय नेमला काय कन्स्ट्रेंट दिलेला होता की नॉट नल, ते नल नाही पाहिजे. आणि मी जेव्हा इथं ही क्वेरी रन करण्याचा ट्राय करतोय तर एरर नॉट नल कन्स्ट्रेंट फेल टीचर डॉट नेम, मीन्स की आपली जी टीचर टीचर टेबल होता त्यात जी नेम फील्ड आहे ती नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट नाही करत. आणि आपण त्यात नल व्हॅल्यू इन्सर्ट करण्यास ट्राय करतोय, दॅट्स वाय जे आपल्याला एरर थ्रो करता येते. नेक्स्ट इज युनिक. आणि आपल्याला आपण एक जेव्हा टेबल क्रिएट करतोय आणि त्यात असं वापरतोय युनिक, तर मग ते डुप्लिकेट व्हॅल्यूज ॲक्सेप्ट नाही करत. मीन्स आपण इथं काय मी तुम्हाला प्रायमरी की साठी सांगितलं, तर ते तिथं डुप्लिकेट व्हॅल्यू नकोच आपल्याला. तर मग तेव्हाच त्यात आपण जेव्हा ईमेल वॅरकॅर आणि युनिक यूज करतो, तर मग युनिक यूज केल्याने आपण त्या कॉलममध्ये अशा डुप्लिकेट व्हॅल्यू नाही, जरी जरी ती फील्ड प्रायमरी की नसली तरी पण. म्हणजे आता ईमेल एक प्रायमरी की फील्ड नाही समजा, आणि आपण त्याला प्रायमरी की असं मेन्शन नाही केलेलं, तर मग तेव्हा आपण त्याला जर युनिक मेन्शन केलं तर मग त्यात कुठल्याच ज्या व्हॅल्यूज आहे डुप्लिकेट त्या इन्सर्ट होणार नाही. डिफॉल्ट डिफॉल्ट मीन्स असं काही की ज्यात आपण डेटा तर इन्सर्ट करतो, बट म्हणजे आणि जर मी डेटा काही इन्सर्ट नाही केला, लेट से की मी जर ब्लँक दिला डेटा, तर मग तरी पण तो काय व्हॅल्यू स्टोअर करेन त्यासाठी. तर मग यासाठी आपण एक यात कम्प्लीट एक्झाम्पल आहे की यात आपण प्रायमरी की पण वापरली आहे, नॉट नल वापरलं आहे आणि वॅरकॅर वापरलं आहे. तर मग आपण हे बघूया. ओके, इन्सर्ट इन द एम्प्लॉईज. आपण फर्स्ट आय डीसाठी एम्प्लॉई वापरत आहे, आपण नॉट नल ठेवत आहे. आणि आता हे डिपार्टमेंट आहे ना, डिपार्टमेंटसाठी आपण युनिक यूज करूया, यू एन आय क्यू.
आता मी इथं युनिक यूज केलाय की डिपार्टमेंट पाहिजे ते डिपार्टमेंट नेम युनिकच हवं. परत सॅलरीसाठी तर सॅलरीसाठी आपण एक डिफॉल्ट करूया. जर सॅलरी नाही मेन्शन केली तर मग काय द्यायचं, किंवा जॉईनिंग डेट आपण डिफॉल्ट ठेवूया. डेट डिफॉल्ट. बरं. आणि आता आपण टेबल क्रिएट करूया. आता हा टेबल क्रिएट झालाय. कुठं? ओके, इथं एम्प्लॉईज नावाचा जो टेबल आहे तो क्रिएट झाला आहे. इथं तुम्ही बघू शकता एम्प्लॉई आय डी, नेम, डिपार्टमेंट अँड सॅलरी. सो आपण याच टेबलमध्ये आता काहीतरी एक क्वेरी आहे ती इन्सर्ट करूया. सो इथं काय काय कन्स्ट्रेंट आहे आपले, डिपार्टमेंट युनिक हवं आणि जॉईनिंग डेट डिफॉल्ट येऊ शकते. तर मग आपण इथं करू इन्सर्ट इनटू EMPLOYEES एम्प्लॉईज व्हॅल्यूज. तर मग व्हॅल्यूज आहे फर्स्ट एम्प्लॉई आय डी 2416886, it is of type integer, then name, department, research and development, salary 89,000, and joining date null. 8 7 तर मग आपण एकच व्हॅल्यू परत जेव्हा डिपार्टमेंटमध्ये इन्सर्ट करण्यास ट्राय करतोय की मग इथं आपल्याला एरर येतोय की युनिक कन्स्ट्रेंट फेल, की एम्प्लॉईज डॉट डिपार्टमेंट शुड बी युनिक, कारण की आपण त्याला जो आधी कन्स्ट्रेंट आहे तसा डिफाईन केला आहे. तर मग जॉईनिंग डेट शुड कम बाय डिफॉल्ट. सो मेनी रिस्ट्रिक्शन्स. तर मग जो डेटा आहे आपला तो इन्सर्ट झाला आहे. ते डिफॉल्ट डेट यामुळे इन्सर्ट नाही होते की हे जे ऑनलाईन एडिटर आहे यात खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहे. सेकंड पार्ट बघूया आपण, इन्सर्ट क्वेरी. तर मग आपण जेव्हा आपल्याला जेव्हा एक टेबल आपण क्रिएट केलाय आणि त्यात डेटा इन्सर्ट करायचा आहे तेव्हा आपण इन्सर्ट स्टेटमेंट वापरतो. द इन्सर्ट स्टेटमेंट इज यूज टू ॲड डेटा इनटू अ न्यू टेबल और एक्झिस्टिंग टेबल. मग त्यासाठी सिंटॅक्स आहे इन्सर्ट इनटू टेबल नेम, देन आपण ज्या व्हॅल्यूज आहे त्या मेन्शन करू शकतो. जर आपल्याला जस्ट ऑर्डर चेंज करायचा असला तर दॅट टाइम आपल्याला ज्या फील्ड्स आहेत त्या आपण मेन्शन करावे लागतात. जसं की आता आपल्याकडं ऑलरेडी टेबल्स अवेलेबल आहेत. ओके, आपल्याकडं हे जे टेबल्स अवेलेबल आहे एम्प्लॉईज, तर एम्प्लॉईमध्ये आपण इथं व्हॅल्यू आहे काही त्या इन्सर्ट करतोय. तर मग आपण इथं एक डेट पण मेन्शन करूया, 12/12/2025. तर मग इथं काय करतोय आपण, इन्सर्ट इनटू टेबल. आणि इथं तुम्ही बघू शकता की आपण डायरेक्ट ज्या व्हॅल्यूज आहे त्या इथं मेन्शन केलंय की जशा इन्सर्ट करायच्या सिक्वेन्शियल वाईज. बट
मला जर असं करायचं आहे की मला पहिले नाव इन्सर्ट करायचं आहे, मग एम्प्लॉई आय डी इन्सर्ट करायचं आहे, तर मग त्यासाठी आपल्याला वेगळा सिंटॅक्स वापरावा लागेल. मग त्यासाठी काय करावं लागतं की हा जो सिंटॅक्स हा नॉर्मली चालून जातो, बट एम्प्लॉईज मग त्यानंतर इथं मला मेन्शन करावं लागेल की मी काय काय इन्सर्ट करतोय. तर मग मी पहिले नेम इन्सर्ट करतोय, मग मी एम्प्लॉई आय डी, मग त्यानंतर डिपार्टमेंट, त्यानंतर जॉइनिंग डेट, जॉइनिंग अंडरस्कोर डेट, त्यानंतर काय राहील आपलं सॅलरी. मग आता इथं व्हॅल्यूज मिसमॅच होत आहे की जसं आता मी इथं काही मेन्शन केलं की मी व्हॅल्यूज कशा इन्सर्ट करेल. मग पहिले मी नेम, मग एम्प्लॉई आय डी, मग डिपार्टमेंट, मग जॉइनिंग डेट, मग सॅलरी. मग आता इथं थोडासा आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू आहे यांची पोझिशन चेंज करावं लागेल अकॉर्डिंग टू दॅट, जसं की आपण आधी मेन्शन केलंय की मी आपल्याला जशा इन्सर्ट करायच्या आहे. तर मग पहिले नेम, मग पहिले आपण जे नेम आहे ते इन्सर्ट केलं. मग इथं आपण एम्प्लॉई आय डी आहे ही आपण चेंज करूया, ही इन्सर्ट केली. आपण एक नवीन डिपार्टमेंट इन्सर्ट करूया, सेल्स डिपार्टमेंट. आणि मग त्यानंतर आपण जॉइनिंग डेट आधी मेन्शन केलेली आहे आणि त्यानंतर आपण सॅलरी मेन्शन केली आहे. तर मग कॉमा. तर मग इथं आपण जर आपल्याला सिक्वेन्स चेंज करून इन्सर्ट करायच्या व्हॅल्यूज, तर मग आपण अशा करू शकतो. इथं ज्या आपल्या व्हॅल्यू आहे त्या इन्सर्ट झाल्या. ओके, दिस इज थर्ड कॉलम जो की आपला इन्सर्ट झालाय. एक्झाम्पल इन्सर्टिंग मल्टिपल रेकॉर्ड्स. मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की आपण मल्टिपल रेकॉर्ड्स ॲट अ सिंगल टाइम कसे इन्सर्ट करू शकतो. तर मग आपण इथं जी ऑलरेडी आता इथं व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या आहे, मग आपण इथंच काय करावं लागतं आपल्याला, फक्त इथं कॉमा द्यायचा आणि आपण कॉमा देऊन त्यात ज्या व्हॅल्यू आहे त्या आपण रिपीट करू शकतो इन्सर्ट करण्यासाठी. इथं आपण एक सॅलरी चेंज केला, त्यानंतर जॉइनिंग डेट चेंज केला, त्यानंतर डिपार्टमेंट पण चेंज केला आपण टू मार्केटिंग, एम्प्लॉई आय डी चेंज केला आणि नाव पण चेंज केला. हो, आपल्याला अजून एक डिपार्टमेंट चेंज करावं लागणार आहे. मग आपण डिपार्टमेंट येऊ सिक्युरिटी. 890 891. ओके, नवीन जे दोन रेकॉर्ड आहे ते आपले इन्सर्ट झाले. नवीन एम्प्लॉई आय डी आणि म्हणजे मल्टिपल ॲट अ सिंगल टाइम इन्सर्ट झाले. इन्सर्टिंग इंटू स्पेसिफिक कॉलम्स. आपण आत्ताच बघितलं की आपण एका स्पेसिफिक कॉलममध्ये कसं इन्सर्ट करू शकतो. मग आपण इथं ती पण कन्सेप्ट यूज करू शकतो, जसं की आपल्याला जॉइनिंग डेट होती ती पहिले इन्सर्ट करायची नव्हती. तर मग जॉइनिंग डेट आपल्याला इथं इन्सर्टच नाही करायची, आपण इथनं रिमूव्ह केली. इथनं पण जॉइनिंग डेट जी आहे ती रिमूव्ह केली आणि एम्प्लॉई आय डी लेट्स चेंज टू 93 94. स्टॉप. ओके, यावेळेस काय झालं, आपण ज्या अशा पर्टिक्युलर कॉलम फिल्ड्स इन्सर्ट केल्या, तर मग इथं
मी डेट इन्सर्ट पण नाही केली जॉईनिंग डेट, बट इथं बाय डिफॉल्ट काय आली 2012, जी की आपण फर्स्ट टाइम कन्स्ट्रेंट मध्ये डिफाईन केलेली होती, की जर आपण नाही मेन्शन केली, काही स्पेसिफाय केली, तर मग तिथं काय द्या, एक नल म्हणजे एक बाय डिफॉल्ट डेट आली पाहिजे. तर मग ती आता येते 12/12/2012, जी की आपण पहिले कन्स्ट्रेंट मध्ये सेट केलेली होती. सर हा. बोला. हॅलो. क्वेश्चन आहे सर. हा. आपण काल पाहिलं होतं ना, प्रायमरी की फक्त प्रायमरी की जे असतं ते सेम नाही पाहिजे. ठीक आहे, मग आपण तुम्ही जे टेबल लावा ना एसक्यूएल. हा हा टेबल आहे. हां. तर मग तिथे आता डिपार्टमेंट नेम चेंज करायची काही गरज आहे का कंपल्सरी? कारण की डिपार्टमेंट पण सेम असू शकते ना. आपण हा. एम्प्लॉयी आयडी हो. प्रायमरी की डि असल्यामुळे डिपार ती आपण चेंज करू शकतो. हां, डिपार्टमेंट सेम असू शकतं, बट डिपार्टमेंटला आहे ना, आपण काय केलं आहे, की पहिले एक कन्स्ट्रेंट यूज केलेला होता. म्हणजे आपण मला तुम्हाला एक्झाम्पल शोकेस करायचं, तर आपण एक कन्स्ट्रेंट यूज केलेला होता, की युनिक. मग डिपार्टमेंट कधी युनिक नाही राहू शकत, बट आपण इथं कन्स्ट्रेंट यूज केला आहे, की ते युनिक पाहिजे. मग दरवेळेस आपल्याला जेव्हा पण एक व्हॅल्यू इन्सर्ट करण्याचा ट्राय करतोय आपण, तर मग तेव्हा तो कन्स्ट्रेंट मध्ये येतोय, की डिपार्टमेंट युनिक पाहिजे. दॅट्स वाय आपल्याला ईच टाइम डिपार्टमेंटसाठी एक युनिक व्हॅल्यू इन्सर्ट करावं लागते, नाहीतर आपल्याला जो डिपार्टमेंट आहे तो एरर जनरेट करतोय काही. ठीक आहे सर, समजलं. हम्म. तर मग आपलं थर्ड सेक्शन आहे सिलेक्ट क्वेरी. तर मग जेव्हा पण आपण आता डेटा इन्सर्ट केला, टेबल क्रिएट केला, बट जेव्हा आपल्याला जो डेटा आहे तो रिट्राईव्ह करायचा आहे टेबलमधनं, जो की आपल्याला युजरला शो करायचा आहे, मग दॅट टाइम आपण सिलेक्ट स्टेटमेंट यूज करतो. तर मग सिलेक्ट स्टेटमेंट आपण दोन टाईपने यूज करू शकतो. फर्स्ट की आपण सगळे कॉलम्स म्हणजे आपण स्टार यूज करतो, तेव्हा आपल्याला जितके टेबलमध्ये कॉलम्स आहे सगळे आपल्याला मिळून जातात सेम टाइम. पण मग जेव्हा आपल्याला स्पेसिफिक कॉलम्स पाहिजे, कॉलम नेम्स पाहिजे आपल्याला, तेव्हा स्पेसिफिक कॉलम नेम्स मेन्शन करावे लागतात, आणि तेव्हा आपल्याला जे स्पेसिफिक कॉलम नेम्स आहे ते मिळून जातात. तर मग त्याचा सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. तर मग आपण मोस्टली तुम्ही असं बघितलेलं असेल, की क्वेरीज अशा असतात सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. सो स्टार मीन्स की सगळे कॉलम जितके त्या टेबलमध्ये अवेलेबल आहे. तर मग आपल्याकडं पण इथं काही टेबल्स आहे, त्यातनं आपण डेटा रिट्राईव्ह करूया आता. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. डबल ई आहे. सिंगल एस आहे सर. ओके. जो आपला डेटा आहे एम्प्लॉई आय डी नेम, तो आता आपल्याला सगळा मिळाला आहे. तर मग इथं आपण काय यूज केलं, स्टार. मग स्टारमुळं आपल्याला जितके पण नंबर ऑफ कॉलम्स आहे, 5 कॉलम्स आहे, तर मग सगळे मिळाले. बट आपल्याला जर स्पेसिफिकली कॉलम मेन्शन करायची, की आपल्याला कोणते कोणते पाहिजे, आणि कॉलम आपण त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो इथं फॉलो केला नाही तरी चालतो. आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कॉलम पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपण इथं शो करू शकतो. जसं की पहिले आपल्याला शो करायचं आहे एम्प्लॉई अंडरस्कोर आय डी, त्यानंतर त्याचं डिपार्टमेंट, आणि त्यानंतर त्याचं नाव. तर मग इथं सिक्वेन्स काय होता, तर मग सिक्वेन्स असा होता, की आपण पहिले एम्प्लॉई आय डी मेन्शन केलेलं होतं, त्यानंतर नेम, आणि त्यानंतर डिपार्टमेंट. बट इथं आपण चेंज केला आहे, की पहिले एम्प्लॉई आय डी, देन डिपार्टमेंट, देन नेम. तर मग इथं जो आपला डेटा आहे तो शो झाला आहे. मग इथं हा डिफरन्स आहे स्टारमध्ये आणि आपण जो स्पेसिफिक कॉलम डेटा डेटा रिट्राईव्ह करतो त्यामध्ये. तर मग जेव्हा यात आपल्याला फिल्टरिंग करायचे असले, तर मग ॲट द टाइम ऑफ फिल्टरिंग आपण यूज करतो वेअर क्लॉज. वेअर. तर मग वेअरमध्ये आपल्याला इथं आपण कंडिशन मेन्शन करतो, ज्या की आपल्याला म्हणजे मेट झाल्या पाहिजे. मग आपण इथं काय कंडिशन मेन्शन करू शकतो, तर मग आपण जे दुसरा टेबल आहे ऑर्डर्स, हा यूज करूया. सिलेक्ट
सिलेक्ट आयटम फ्रॉम ऑर्डर्स ऑर्डर्स आपण एक आयटम जे हे नेम आहे ते यूज करतोय वेअर वेअर मीन्स आपल्याला जे आत्तापर्यंत आपण इतकं स्टेटमेंट एक्झिक्यूट करत होतो बट आपल्याला आता इथं एक कंडिशन यूज करायची की आपल्याला कोणत्या कंडिशन सोबत डेटा रिट्राईव्ह करायचा आहे वेअर आता मला असा डेटा पाहिजे ज्यात अमाऊंट इज लेस दॅन 500 आहे तर मग मी इथं आपल्याला काय कंडिशन मेन्शन करावं लागेल की वेअर अमाऊंट इज लेस दॅन or equal to 500 आता इथं त्या आयटमचा डेटा प्रिंट झालाय की कीबोर्ड माऊस पॅड तर मग तेच आयटम प्रिंट झाले ज्यांचं ज्यात अमाऊंट आहे ते 500 पेक्षा कमी तर मग दॅट्स हाऊ आपण जे कंडिशनल स्टेटमेंट्स आहे ते यूज करतो तर मग यात आपण अजून पण दोन कीवर्ड्स ऍड करतो ते म्हणजे अँड व्हेअर अँड ऑर तर मग अँड ने काय होतं की आपण इथं अजून एक कंडिशन मेन्शन करू शकतो तर मग अँड जर मग आपल्याला इथं त्याची कॅटेगरी पण ठेवायची की अमाऊंट पण इतकं पाहिजे आणि कॅटेगरी आयटम इज इक्वल टू कीबोर्ड ओके आता तेच आयटम प्रिंट झाले ज्यांच्यात या दोन्ही पण कंडिशन मॅच होते जसे की अमाऊंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 500 अँड आयटम इज इक्वल टू कीबोर्ड सेकंड कंडिशन ऑर तर मग आता आपण इथं काय करतोय की इथं आपण दोन कंडिशन मॅच करत आहोत जसं आपण पायथन मध्ये बघितलं अँड कंडिशन काय करते ते तेव्हा डेटा रिटर्न करते जेव्हा एकच कंडिशन मॅच होते दोन्ही कंडिशन मॅच होतात बट ऑर कंडिशन केव्हा डेटा रिटर्न करते जेव्हा की दोन्ही मधलं कोणता पण कंडिशन मॅच होऊन गेली तर मग इथं आपला जो डेटा आहे तो सगळा प्रिंट झालाय ज्यात आपल्या दोन्ही पण कंडिशन मॅच झाल्या तर मग एक डेटा आपल्याला यामुळे मिळाला जसं की आपलं इथं अमाऊंट आहे ते मग 500 आहे फक्त तर फर्स्ट कंडिशन आहे फर्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला या चार गोष्टी मिळत आहे यात आपल्याला कोणता एक आयटम नाही मिळत आहे तो म्हणजे मॉनिटर तर मग मी जर ही कंडिशन पण इथं मेन्शन केली और आयटम इज इक्वल टू मॉनिटर तर मग यात एक नवीन रिझल्ट पण ऍड झालाय तो म्हणजे मॉनिटर का कारण की ही एक कंडिशन जी होती ती कोणत्या तरी एका प्रोडक्टसाठी मेट झाली आणि बाकीचे जे चार प्रोडक्ट्स होते ते या कंडिशन मधनं येत आहेत तर मग असेच मल्टिपल कंडिशनची फिल्टरिंग करून आपण जो डेटा आहे तो गॅदर करतो आणि युजरला शो करतो मग आपण हे पण बघितलं की सिलेक्टिंग ऑल कॉलम ॲट अ सेम टाइम स्टार मीन्स ऑल कॉलम आणि सिलेक्टिंग स्पेसिफिक कॉलम जर मग जेव्हा आपण स्पेसिफिक कॉलम सिलेक्ट कसे करायचे ते पण आपण बघितलंय मग सिलेक्ट युनिक व्हॅल्यूज तर मग आता आपण तुम्ही जे आउटपुट बघितलं तर मग यात बघा काय काय आहे की जे कीबोर्ड जे आहे ते दोन टाइम रिपीट झाले तर मग आपल्याला जेव्हा पण अशाच व्हॅल्यू पाहिजे की ते आपल्याला युनिक पाहिजे तर मग तेव्हा आपण जो आहे हा डिस्टिंक्ट कीवर्ड वापरतो कधी तर मग आपण म्हणजे जे कॉलम नेम्स आहे त्या आधी सिलेक्ट डिस्टिंक्ट आता आधी आपले 5 रिझल्ट होते बट आपल्याला आता इथं 4च रिझल्ट भेटत आहे कारण की आपण काय मेन्शन केलं की डिस्टिंक्ट मीन्स युनिक मग जेव्हा आपण युनिक आपण एक कन्स्ट्रेंट आहे तो केव्हा वापरतो ॲट द टाइम ऑफ टेबल क्रिएशन मग आपण तो कन्स्ट्रेंट ॲट द टाइम ऑफ टेबल क्रिएशन नसन वापरलेला आणि आपल्याला जर ज्या व्हॅल्यू त्या युनिक पाहिजे जेव्हा आपण युजरला डेटा रिट्राईव्ह करून शो करतोय तर मग तेव्हा आपण डिस्टिंक्ट कीवर्ड जो आहे तो यूज करतो
तर मग हे सगळं नोट्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलं आहे. कालच्या आणि आजच्या ज्या नोट्स आहे या कंबाईनमध्ये मी तुम्हाला सेंड करतोय. आज तुम्ही त्या PDF मध्ये वाचू शकतात. मग अजून एक राहतं कॉलम अलाइस. तर मग आत्ता आपण इथं काय करतोय की सिलेक्ट आपण इथं आयटम. तर मग कधी कधी काय होतं की जे कॉलमचे नाव आहे ते मिसमॅच होतात किंवा जो आपला इंटरनल स्कीम आहे तो युजरला आपल्याला शो नाही करायचा की ॲक्च्युअल कॉलम्सचे नावं काय. तर मग आपण त्याला एक अलाइस क्रिएट करतो. अलाइस मीन्स की डिफरंट नाव. जसं आपण पायथनमध्ये एक डिफरंट नाव क्रिएट करत होतो की ॲज. सो इथं SQL मध्ये पण आपण ॲज हा कीवर्ड वापरून एक नवीन डिफरंट नेम क्रिएट करतो त्या कॉलमसाठी. आता इथं आयटम शो करत आहे, बट आयटम इज नॉट सुटेबल नेम फॉर म्हणजे आपण जो पण डेटा दाखवतोय त्यासाठी. तर मग आपण इथं ॲज हा कीवर्ड वापरू ॲज. आणि इथं मला ते नाव मेन्शन करायचं आहे जे की मला त्या व्हॅल्यूजसाठी शो करायचं आहे. तर मग प्रोडक्ट. मग मी इथं मेन्शन केलं की जो आयटम आहे त्याला ॲज प्रोडक्ट शो करा. ॲज प्रोडक्ट फ्रॉम SQL. मग आता इथं काय आधी प्रिंट होत होतं आयटम, बट आता इथं काय प्रिंट होत आहे प्रोडक्ट. सो मग जेव्हा पण आपल्याला कॉलम अलाइस क्रिएट करायचा आहे तर मग आपण असं करू शकतो. असं तुम्ही मल्टिपल कॉलमसाठी यूज करू शकता. जसं की आपण आता इथं कोणता कॉलम आहे ऑर्डर्स. मग ऑर्डर्समधून आपण एकच हे वापरत होतो कॉल्ड फील्ड आयटम. सो आपल्याला इथं अमाऊंट जर यूज करायचं आहे अमाऊंट. तर मग मी आता इथं अमाऊंट एंटर केलं तर मग अमाऊंट असं शो करत आहे. बट इन्स्टेड ऑफ शोईंग दिस मला ॲज याला शो करायचं आहे प्राईस. ओके. तर मग आता हा डेटा जो आहे प्रोडक्ट अँड प्राइस आता तो चांगल्या फॉर्मॅटमध्ये दिसतोय जो की आपल्याला युजरला शो करायचा आहे. हे एका सिक्युरिटीच्या पर्पजने पण चांगलं असतं. आणि जेव्हा पण कॉलमचे नाव आहे ते खूप मोठे होता मग तेव्हा आपण आपल्याला म्हणजे जे सुटेबल नाव आहे किंवा जे आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये आपण यूज करतोय आपण ते नाव यूज करतो अकॉर्डिंग टू आवर यूज केस. फोर्थ इज व्हेअर क्वेरी. व्हेअर क्लॉज आपण ऑलरेडी बघितलं आहे की व्हेअर क्लॉज आपण म्हणजे त्या दोन कीवर्ड सोबत कसा यूज करतो. तर मग कम्पॅरिझनसाठी ते सेम ऑपरेटर्स आहे. आणि नॉट इक्वल टू साठी आपण मोस्टली हे यूज करतो नॉट अँड इक्वल टू. आणि आपण जे ग्रेटर दॅन अँड लेस दॅनचे साईन्स आहे ते पण यूज करू शकतो कम्पॅरिझनसाठी. बट मोस्टली ते कोणी यूज नाही करत. आपण हेच यूज करतो नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन लेस दॅन. सो प्रत्येक म्हणजे जितके पण आपण ऑपरेटर्स किंवा सिलेक्ट स्टेटमेंट त्यातले कन्स्ट्रेंट डिस्कस केलेले तर मग प्रत्येकासाठी PDF मध्ये जे एक्झाम्पल आहे ते मेन्शन केलं आहे की तुम्ही ते रन करून बघू शकता. जस्ट तुम्ही वन बाय वन जर कमांड रन केली म्हणजे ह्या ज्या कमांड्स आहे आपण दिलेल्या एक्झाम्पलच्या तुम्ही ह्या जरी रन केला जसं की आता ही ग्रेटर दॅन साठी आपण कमांड दिलेली आहे ही लेस दॅन. तर मग ह्या जरी तुम्ही वन बाय वन रन केल्या इन एडिटर तरी पण तुम्ही समजून घेऊ शकता की ॲक्च्युली त्या रन कशा होत आहे आणि काय काय डेटासाठी काय डिफरंट आउटपुट मिळत आहे. तर मग हे लॉजिकल ऑपरेटर आपण बघितले आता की अँड ऑपरेटर अँड ऑर ऑपरेटर जेव्हा आपल्याला युनिक व्हॅल्यूज घ्यायचे आहे. तर मग त्यात अजून एक ऑपरेटर आहे कॉल्ड नॉट ऑपरेटर. नॉट म्हणजे त्याच्यासोबत तो मॅच नको व्हायला. नॉट कोर्स इज इक्वल टू ए आहे. तर मग आपण आहे ना ते सेम एक्झाम्पल आता आपण इथं मॉनिटर यूज केलेलं होतं. तर मग आपण हे पण रिमूव्ह करून देऊया. आपण एकच कंडिशन ठेवूया. ओके. वेअर आता हीच कंडिशन आपल्याला फक्त दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये लिहायची. तर मग आता इथं ह्या कंडिशननुसार आपण काय चेक करतोय की मला ते आयटम पाहिजे ज्यांची व्हॅल्यू लेस दॅन 500 आहे. बट आता मी जस्ट इथं एक कीवर्ड ॲड केला नॉट. तर मग नॉट काय करतं की याची पूर्ण डेफिनेशन चेंज करून टाकतं. म्हणजे नॉट काय करेन आता त्याच्या उलटं. तर मग
आता मी जेव्हा हे रन करेल तर मग तेव्हा मला एकच प्रोडक्ट भेटला, तो म्हणजे मॉनिटर, आणि ज्याची प्राइस इज ग्रेटर दॅन 500 आहे. तर मग इथं काय होतं की जी आपली कंडिशन आहे ती आधी मॅच होते, की म्हणजे आता मला तेच प्रोडक्ट लिस्ट होत राहता पहिले की जे लेस दॅन 500 आहे. बट इथं काय ही मग हे काय रिटर्न करतं ट्रू. त्या प्रोडक्टसाठी आपण इथं रो वाईज जाऊया, की पहिले तर आपण कीबोर्डची व्हॅल्यू कंपेअर केली त्यासोबत, की अमाऊंट इज लेस दॅन 500, तर मग याचं ट्रू झालं. बट इथं आपण जस्ट नॉट कीवर्ड यूज केला आहे, तर मग नॉट कीवर्ड काय करतो की नॉट कीवर्ड त्या रिझल्टला उलटं करून टाकतो. म्हणजे आता जर ट्रू रिटर्न झालंय तर त्याला फॉल्स करेल, आणि फॉल्स जर रिटर्न झालंय तर त्याला ट्रू करेल. सेम फॉर माऊस. आणि जेव्हा मॉनिटर जवळ येतं ते, तर मग इथं आपली कंडिशन फॉल्स होते की अमाऊंट इज लेस दॅन 500. नो, कॉज अमाऊंट इज 12,000. मग अमाऊंट मॅच नाही होत आणि ती कंडिशन फॉल्स होते ॲक्च्युअलमध्ये. बट आपण इथं नॉट कीवर्ड यूज केला आहे, तर मग नॉट कीवर्डमुळे ती उलटी होऊन जाते, फ्लिप होते व्हॅल्यू. मग ती ट्रू होते, आणि जे आपले रिझल्ट आहे ते इथं प्रिंट होत आहे. तर मग असा तो जो नॉट ऑपरेटर आहे तो यूज होतो. मग इथं अजून काय ऑपरेटर्स आहे ते म्हणजे बिटवीन. तर मग बिटवीन काय करतं की आपल्याला जेव्हा एका रेंजमध्ये व्हॅल्यूज पाहिजे, तर मग तेव्हा आपण बिटवीन वापरतो. सेम ॲज की आपण दोन कंडिशन वापरतो. जर आपल्याला असे नंबर पाहिजे की ते ग्रेटर दॅन 10 आहे अँड लेस दॅन 30, म्हणजे आपण एक रेंज डिफाईन केली आहे की जो नंबर पाहिजे फायनल तो 10 to 30 या रेंजमध्ये पाहिजे. तर मग 10 to 30 मला या रेंजमध्ये नंबर पाहिजे, तर मग आपण जो बिटवीन ऑपरेटर आहे तो यूज करू शकतो. मग याचा सिंटॅक्स काय आहे की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. मग इथं सिलेक्ट स्टार ऑल कॉलम्स फ्रॉम टेबल नेम, आणि इथं व्हेअर क्लॉज यूज केलाय आपण, व्हेअर. आणि आपण इथं काय मेन्शन केलंय की आपण कोणत्या कॉलमवर ही जी कंडिशन आहे ती यूज करतोय. सॅलरी बिटवीन 300 टू सॉरी 30,000 टू 60,000. तर मग आपण हा बिटवीन जो ऑपरेटर आहे तो इथं यूज करतोय. ओके, आपण हे एक्झाम्पलने बघूया. तर मग आपल्याकडे हा एक टेबल आहे ऑर्डर्स, ज्यात आपल्या व्हॅल्यूज आहे त्या या त्याच फॉर्मॅटमध्ये, जसे की आपल्याला क्वेरी रन करण्यासाठी पाहिजे. तर मग स्टेटमेंटची सुरुवात अशी होते, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स व्हेअर. आता व्हेअर क्लॉज आपण मेन्शन केला, व्हेअर. आणि आता मला तो कॉलम मेन्शन करायचा आहे ज्यावर मला कंडिशन अप्लाय करायची. तर मग अमाऊंट बिटवीन बिटवीन तर मग आपण इथं हो कॅपिटल बिटवीन. तर मग आपण इथं काय मेन्शन करतोय की अमाऊंट 400. तर मग अमाऊंट आपण इथं मेन्शन करू की 250 टू 250 अँड आपण किती 400 मेन्शन करूया, 400. लेट्स रन दिस. ओके, आता इथं आपण बिटवीन यूज केलंय, आणि आता काय इथं झालं, एक रेंज तयार झाली. तर मग या रेंजनुसार की 250 पासून तर 400 पर्यंत जितके पण रेकॉर्ड्स आहे आणि जी आपली कंडिशन तिथं मॅच होती, तर मग ते अमाऊंट आपण इथं शो करतोय. तर मग याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे की आपण हे बिटवीन कीवर्ड्स कुठे यूज केले जातात, की तुम्ही आता जेव्हा शॉपिंग करता, जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईट आहे. तर मग आपण इथं जेव्हा शॉपिंग करतो तिथं तुम्ही म्हणजे आपण जेव्हा फिल्टर करतो तिथं प्राईसचं फिल्टर असतं, की शो द अमाऊंट बिटवीन 5,000 टू 10,000, 11,000 टू 20,000. तर मग तेव्हा काय यूज केलं जातं इंटरनली,
तर मग आपण जर फिल्टर यूज करतोय की तुम्हाला लेट से तुम्ही एक मोबाईल परचेस करताय आणि तुम्ही त्याचं फिल्टर यूज केलं 25,000 टू 50,000. मग आता मोबाईल म्हणजे जितके पण आता डिव्हाइसेस अवेलेबल आहे तर मग त्यातून तो डेटा फिल्टर होतो जो की म्हणजे ह्या रेंजला मॅच करतोय, म्हणजे ज्यांची प्राइस 25,000 टू 50,000 मध्ये मॅच होते. तो जो डेटा आहे तो आपल्याला शो केला जातो वेबसाईटवर. मग ते इंटरनल स्ट्रक्चर त्याचं असं चालतं. देन इन ऑपरेटर. तर मग इन ऑपरेटर आपण ते तेव्हा यूज करतो जेव्हा की आपल्याला असं काहीतरी कॅटेगरीज डिफाईन केल्या आहे आणि त्या कॅटेगरीजनुसार आपल्याला जो डेटा आहे तो शो करायचा आहे. तर याचं एक्झाम्पल असं की जेव्हा पण आपण सेम एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता ऑनलाईन शॉपिंगचं. त्यात आपल्याला जर कॅटेगरीज चूज करायच्या असल्या कॅटेगरीज जसं की तो आपण मोबाईल बाय करतोय आणि त्यात आपल्याला ब्रँड सिलेक्ट करायची जसं की मोटोरोला, ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो. तर मग आपण इतके सारे ब्रँड्स आहे जे की आपण प्रेफर करतो आणि आपल्याला ते चूज करायचे. तर मग आपण जस्ट तिथं क्लिक केलं, तिथं चूज करतो की आपल्याला कोणता ब्रँड यूज करायचा आहे. तर मग आपण जेव्हा पण टिक करतो तर मग तेव्हा इंटरनली ती सिस्टम अशी चालते की मग तो एक ॲरे क्रिएट होतो. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम जो प्रोडक्ट टेबल असेल त्यातून व्हेअर कॅटेगरीज, मग कॅटेगरीज इन. मग आता इथं आपल्याला एक कंडिशन नाही ना मॅच करायची. जर मग आपल्याला इथं एकच कंडिशन मॅच करायची असती तर मग एक कंडिशन आपण सिम्पली मेन्शन करून देऊ. जसं की इथं पण आहे ना, ओके, आपल्याकडे हा टेबल आहे कॉल्ड शिपिंग्स. तर मग शिपिंग्समध्ये जर मला असे रेकॉर्ड शो करायचे की ज्यांचा आहे ना स्टेटस पेंडिंग आणि नाही, यात तर दोनच स्टेटस आहे, पेंडिंग आणि डिलिव्हर्ड. अजून कोणता? ओके. तर मग या कस्टमर जो टेबल आहे तर मग कस्टमर्स टेबलमध्ये आपल्याकडे काय काय रेकॉर्ड्स आहे. तर मग कस्टमर आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज अँड कंट्री. सो मग आपल्याला इथं चेक करायचे मला ते कस्टमर की जे बिलॉंग करतात टू कंट्रीज, USA और UK. पण मग जेव्हा मला हे चेक करायचे, जर मी असं नॉर्मली चेक करायचं असलं तर मग त्याला मला खूप मोठ्या कंडिशन्स लिहाव्या लागतील. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर, आता कंट्री इज इक्वल टू USA. ओके. आता कंट्री इज इक्वल टू USA आणि मला अजून पण अशी कंडिशन असं पाहिजे की मला आता UKचे पण कस्टमर्स चूज करायचे. तर मग तेव्हा मला ऑर कीवर्ड वापरावा लागेल आणि मग कंट्री इज इक्वल टू UK. आता जास्त रेकॉर्ड्स प्रिंट होत आहे. बट आता जेव्हा आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स म्हणजे मल्टिपल रेकॉर्ड्स पाहिजे, जेव्हा आपण तुम्ही असं कन्सिडर करू शकता की आपल्याकडे जे रेकॉर्ड्स आहे ना ते म्हणजे 16-17 कंट्रीजचे रेकॉर्ड्स आहे टोटल आणि त्यातले आपल्याला 9 कंट्रीजचे रेकॉर्ड पाहिजे. मग 9 वेळेस तुम्ही अशी कंडिशन थोडी यूज करणार आहे की मला 9 वेळेस पाहिजे, 10 वेळेस पाहिजे. तर मग तुम्हाला दरवेळेस असं लिहावं लागेल प्रत्येक याच्यासाठी की ऑर कंट्री. बट इन्स्टेड व्हेअर, मग आपण त्यासाठी यूज करतो कंट्री इन आणि आपण तो ॲरे आपण त्या व्हॅल्यूज डिफाईन करतो की ज्या ज्या आपल्याला मॅच करायच्या आहे. मग आता आपण इथं मेन्शन केलं, इथं आपण इन मेन्शन केलंय आणि त्यात त्या व्हॅल्यूज आपण स्पेसिफाय केल्या आहे जे आपल्याला सेपरेट पाहिजे. मग ते आपण इथं यूज केलं आहे सेपरेटेड बाय कॉमा USA अँड सर हां इन कॅपिटल करावं लागेल का ते स्मॉल मध्ये पण होऊन जाईल काही रे? नाही आपण आहे ना म्हणजे याचा काही असा फॉर्मॅट नाही की जर आपण इन कॅपिटल या जे क्वेरी कॅपिटल किंवा स्मॉलमध्ये लिहिल्या पाहिजे त्या तुम्ही आयदर कुठल्या पण फॉर्मॅट मध्ये लिहा.
त्या चालतात, बट म्हणजे मोस्ट ऑफ द SQL तुम्ही स्टेटमेंट्स बघा ते कॅपिटल फॉर्मॅटमध्ये लिहिलेले असतात. तसं तो आपल्याला एरर नाही थ्रो करणार. आपण वाटलंच तर त्याला स्लो नॉर्मल फॉर्मॅटमध्येच ठेवूया, इन UK रन. आता तेच रेकॉर्ड प्रिंट होत आहे की ज्यांच्या ज्या कंट्रीचा डेटा आहे तो मॅच होतोय. मग आधीची क्वेरी आपली किती मोठी झाली की और करत, मग ती खूप पुढपर्यंत जाणार होती. तर मग अशी आपली जी क्वेरी आहे ती ऑप्टिमाइज झाली. मग कंट्रोल 1. तर मग नेक्स्ट इज पॅटर्न मॅचिंग. तर मग पॅटर्न मॅचिंग मोस्टली यूज केले जाते जेव्हा आपल्याला काही सर्च करायचं आहे तेव्हा. तर मग जर आपल्याला एक नाव सर्च करायचं आहे डेटाबेसमध्ये, तर मग नाव म्हणजे मोस्टली मला दरवेळेस तर आपल्याला माहीत नसेल ना की नावाचे जेव्हा आपण एक छोटंसं नाव टाकतो, जर 2 ते 3 कॅरेक्टर्स टाईप करतो तेव्हा आपल्याला रेकमेंडेशन येतात की आता इतके नावं अवेलेबल आहे आपल्याकडं. तर मग तेव्हा जेव्हा ते आपल्याला इंटरनली सर्च करायचं आहे, तर मग तेव्हा आपण त्यासाठी पॅटर्न मॅचिंग वापरतो. तर मग पॅटर्न मॅचिंगमध्ये एक लाईक ऑपरेटर असतो. तर मग लाईक ऑपरेटर काय, थ्रू लाईक ऑपरेटर आपण जी नेम सर्चिंग आहे ती करतो. मग त्यासाठी आपल्याला इथं आपण सेम स्ट्रक्चर सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम आणि व्हेअर, त्यानंतर कॉलमचं नाव, आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळे जे ऑपरेटर्स आहेत त्यांचा एक पॅटर्न ऑब्झर्व करू शकता की सगळ्यांचा इथपर्यंत सिंटॅक्स सेम आहे, व्हेअर पर्यंत. आणि त्यानंतर आपण ते कॉलम नेम मेन्शन करतो आणि त्यानंतर आपण तो जो ऑपरेटर आहे तो मेन्शन करतोय आणि त्याची जी कंडिशन आहे. तर मग जेव्हा आपल्याला पॅटर्न मॅचिंग करायची, तर मग आपल्याला असे कस्टमर्स फाइंड करायचे ज्यांचं नाव स्टार्ट विथ आर, आणि मग आपण त्यासमोर पर्सेंट यूज करतो. पर्सेंट म्हणजे की मला आरने स्टार्टिंग करायची आहे. पर्सेंट मीन्स की पुढे जो पण पार्ट आहे तो आपल्याला मॅटर नाही करत, बट स्टार्टिंग आर पाहिजे. तर मग आपण ही जी क्वेरी आहे ती एक्झिक्यूट करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. ओके, आपण हा एक रेकॉर्ड आहे जो एम्प्लॉईजचा, त्यातून एक्झिक्यूट करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMPLOY. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर. आता मी काय मेन्शन करतोय की इथपर्यंत आपलं सेमच होतं. मग त्यानंतर जो कॉलम ज्यावर की आपल्याला कंडिशन अप्लाय करायची आहे, नेम लाईक, आता यस वरनं आपले 2 नेम आहे, तर मग ते मिळाले पाहिजे आपल्याला इथं यस बस आहे. ओके, आता इथं जे नेम आहे त्यात 2 रेकॉर्ड्स होते, तर मग इथं मल्टिपल रेकॉर्ड्स आहे, बस असे नावं 2च आहे जे की यसने स्टार्ट होत आहे. तर मग तेव्हा आपण ते इथं इथं आपल्याला ते प्रिंट होत आहे. तर मग इथं आपण एकच कॅरेक्टर नाही मल्टिपल पण कॅरेक्टर्स यूज करू शकतो. तर मग जर आपण इथं यूज केलं आर ए, स्टील जो आपला रेकॉर्ड आहे तो प्रिंट होत आहे. म्हणजे जितके तुम्हाला पहिले कॅरेक्टर मॅच करायचे तितके कॅरेक्टर्स तुम्ही इथे मेन्शन करा. आणि आता हे पर्सेंट जे आहे ते जसं की फॉरवर्ड काम करतं तसंच ते बॅकवर्ड पण काम करतं. मग तुम्हाला आहे ना असे नावं जर पाहिजे ज्यांची एंडिंग जी आहे ती एमने होते, तर मग आपल्याकडं एम्प्लॉईज नावाचं टेबल आहे. तर मग यात तीन नाव 4 नावं आहे जी की एमने एंड होत आहे. तर मग आपल्याला तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तर मग आपण इथं असं मेन्शन करतो एम. म्हणजे आपण इथं काय मेन्शन करतोय विथ पर्सेंट की तो जो पार्ट आहे तो काही असो आपल्याला नाही मॅटर करत, बट जी एंडिंग आहे ती आपण जी मेन्शन केली आहे तशी पाहिजे त्या कॅरेक्टर सारखी. तर मग आता इथं ते नाव प्रिंट झाले ज्यांची एंडिंग एम ने होते.
तर मग मी अजून जर इथं काही व्हॅल्यू मेन्शन केली की जी एक्झिस्ट नाही करत HM, तर मग आता जो इथं एम्प्टी रेकॉर्ड मिळालेला आहे आपल्याला, कारण की व्हॅल्यू कोणत्याच रेकॉर्ड सोबत मॅच नाही झाल्या. तर मग इथं आपण मल्टी एच ओके, आता आपल्याला एकच व्हॅल्यू मिळाली, कारण की पॅटर्न थोडा आपण मोठा केला, की मला जी एंडिंग क्वेरी आहे तर मग एंडिंग HAM ने झाले पाहिजे, आणि HAM नावाची फक्त एकच व्हॅल्यू आहे ज्याने एंडिंग होती. आपण जर AM केलं तर मग अजून आपल्याला रिझल्ट मिळतील, कारण की त्यासाठी आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज अवेलेबल आहे. सो हे होतं लाईक स्टेटमेंट. आणि आपण हे जे पर्सेंटेज ते मल्टिपल टाइम्स पण यूज करू शकतो. मीन्स की तुम्हाला जर फक्त जो पार्ट आहे जो एकदा मध्ये रिपीट झालाय तो जरी फाइंड करायचा आहे तर तुम्ही फाइंड करू शकता. जसं की आता ए ए आपण आता मला एच मॅच करायचा आहे, की आता ह्या जिथं जिथं नेम आहे त्यात एच जिथं जिथं रिपीट झालाय मधल्या पार्टमध्ये, जो पहिला पार्ट आहे तो मला मॅटर नाही करत, एंडिंग पार्ट आहे तो पण मॅटर नाही करत, पण मग स्ट्रिंगच्या मध्ये पण कुठं पण एच जिथं मेन्शन झालाय तर मग ते मला पाहिजे रेकॉर्ड, तर मग ते इथं प्रिंट झाले. ओके, एच एच एच. तर मग लास्ट पार्ट ह्या क्वेरीचा, की इज नल और इज नॉट नल. तर मग आपल्याला आपल्या टेबलमध्ये मी असे काही रेकॉर्ड इन्सर्ट केले ज्यात की डेटा आहे तो काही ठिकाणी नल आहे आणि काही ठिकाणी नॉट नल आहे. बट मग ते सेम आपण इथं यूज करूया. मग नल म्हणजे की एम्प्टी व्हॅल्यूज, काहीच डेटा अवेलेबल नाही, आणि नॉट नल मीन्स की काहीतरी डेटा अवेलेबल आहे त्याला. व्हेअर जॉइनिंग अंडरस्कोर डेट इज. तर मग आपण इथं मेन्शन करतो, आपल्याला जेव्हा इज नल किंवा नॉट नल चेक करायचं असतं मग तेव्हा आपण इथं इज हा ऑपरेटर वापरतो, इज, आणि आता इथं नल यूज केलं. आता मग असा एक एम्प्लॉईचा रेकॉर्ड मिळाला मला की जो नल आहे. तर मग इथं आहे ना आपल्या एकच एम्प्लॉईचा रेकॉर्ड आहे जो नल आहे, आणि एकामध्ये आपण ब्लँक व्हॅल्यू इन्सर्ट केली, सो दॅट्स वाय तो आपल्याला ती म्हणजे एकच रेकॉर्ड मिळतोय. आणि आपण जर नॉट नल केला यूज, नॉट नल, तर मग इथं ते रेकॉर्डिंग आपल्याला शो होत आहे ज्यात आपण काहीच व्हॅल्यू इन्सर्ट नाही केलेली. तर इज नल आणि इज नॉट नल असे वर्क करतात. मग इन्सर्टिंग डेटा, रिट्रायव्हिंग डेटा, अप्लाइंग फिल्टर्स. तर मग ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट्स आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. तर मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की आपण डेटा अपडेट कसा करू शकतो, डिलीट कसा करू शकतो, आणि आपल्याला आहे ना जो लास्ट डे आहे आपला फ्रायडे, तर मग फ्रायडेला आपल्याला जितके आपण कन्सेप्ट म्हणजे शिकलो आहे तर मग त्यावर एक मिनी प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. जसं आपण पायथनमध्ये एक क्विज ॲप्लिकेशन क्रिएट केलेलं होतं, मग सेम कन्सेप्ट वापरून आपल्याला एक इथं मिनी प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. आणि मग त्या मिनी प्रोजेक्टसाठी ना काही रेकमेंडेशन आहे, जसे की आपण एक तर स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम क्रिएट करू शकतो, किंवा एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. ई कॉमर्स मीन्स जो की आपण जिथं प्रोडक्टचा डेटा वगैरे शो करतोय, सेम ॲज फ्लिपकार्ट और ॲमेझॉन. मग या दोन्हींमधला कोणता करायचा आहे ते तुम्ही सांगा.